आरोपीनं काल जरी अटक केली असेल, मिहीर राजेश शाह यानं अटक केली असेल काल, तरी आमची मागणी ही स्पष्ट आहे की ही केस फक्त ॲक्सिडेंट किंवा हिट अँड रन केस नाही तर मर्डर म्हणूनच बघितली पाहिजे. खरं तर आज नाखवे कुटुंबियांची जेव्हा मी परत एकदा भेट घेतली, परवाकडे FIR लॉन्च करत असताना गेलेलो, आज त्यांच्या घरी मी आणि असलम शेखजी गेलो. आमचे देखील स्थानिक सगळे हरीश वर्लीकरजी, हेमांगीताई वगैरे होत्या, सचिन भाऊ सुनीलजी पण टचमध्ये आहेत. त्यांचं पण आपण जर पाहिलं, त्यांच्याकडून जे काही झालं हे ऐकलं तर एवढं भयानक प्रकार आहे की नरकातून राक्षसाला जरी आणलं तरी असं कोणी करणार नाही. असं कृत्य या मिहीर राजेश शाहने केलेलं आहे. पहिला मुद्दा उपस्थित होतो की हे जर बरोबर उलट झालं असतं तर या सरकारने किती लवकर नाखवानं उचललं असतं किंवा एखाद्या अशा व्यक्तीला उचललं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे 60 तास त्या मिहीर राजेश शहाला लपायला दिलं. त्याच्या गाडीवरचं जे पक्षाचं चिन्ह होतं ते काढलं, नंबर प्लेट काढली. ही मदत का त्यांना कोण करत होतं, कोणी त्यांच्या मागे होतं का, ह्याला राजकीय रंग आहे का, हे विचार करणं गरजेचं आहे. तिसरं म्हणजे आता काय होईल सुरू की एकंदर इथे बुलडोझर चालवा, तिथे बुलडोझर चालवा, रस्ता खोदा, हे सगळं होईल. पण मिहीर राजेश शाह यांच्या घरावर बुलडोझर चालण्याची हिंमत हे घटनाबाह्य खोके मुख्यमंत्री दाखवणार आहेत का, हे आम्हाला कळलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे मी आज त्यांना परिवाराला भेटल्यानंतर त्यांना 1 रुपयाची मदतीची त्यांना कोणाला काही नको आहे ते सांगतात. आमचा स्वाभिमान आहे, आम्ही कमवू. पण त्यांना शिक्षा झालेली, त्या मिहीर राजेश शाहला शिक्षा झालेली, जसं नाखवा परिवाराला बघायचं तसं आमच्या संपूर्ण वरळीला बघायचं आहे आणि महाराष्ट्राला बघायचं आहे. कारण हे असे जे काही घटना आहेत ते वाढत चाललेले आहेत. एवढा माज, एवढी मस्ती, म्हणजे 2 किलोमीटर फरफटत नेल्यानंतर परत एकदा रिव्हर्समध्ये येऊन त्या महिलेला उडवलं ह्या मिहीर राजेश शाहनी. तर ह्याच्या मागे कोण आहे, हे लपवण्याचा कोणाचा तरी हात आहे का, हे उत्तरं खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून इथे द्यावी किंवा आम्हाला कोळीवाड्यातून द्यावी. बातचीत यही हुई कि हम यही अपेक्षा करते हैं कि न्याय मिलेगा. किसी को कोई दूसरी मदद या राहत की जरूरत नहीं है. सिर्फ ये देखना है हम सभी को कि मिहीर राजेश शाह जो है उस पर क्या होता है, उस पर क्या कार्रवाई होती है. क्या उनके घर पे भी बुलडोजर चलेगा, जो बुलडोजर जस्टिस देना चाहते हैं उनके घर पे चलेगा क्या. वडील आहे ते ज्या राजकीय पक्षात होते त्या राजकीय पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. मला वाटतं जे आज पत्रक बघितलं मी त्यांची पदावरनं बाजूला केलेलं आहे. राजकीय पक्षातून हकालपट्टी झालेली नाहीये. पण कुठच्याही पक्षात असो, माझा सवाल हाच आहे, त्यांच्या घरावर बुलडोजर जाणार का. आदित्यजी, राज्यभर डायलिसिस सुविधा पुरवण्याच्या हेतूने HLL लाईफ केअर या कंपनीला टेंडर न काढता 2000 कोटींचं काम देण्यात आल्याचं आता समोर आलेलं आहे. बघा, ह्या सरकारचे थोडेच दिवस उरलेले आहेत. सरकार हे 2-3 महिन्यात चालणार आहे. त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर हेच सगळे घोटाळे, मग रस्त्याचा घोटाळा असो, स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो, अनेक घोटाळे जे केलेत 2 वर्षात ते आम्ही लोकांसमोर आणणारच आणि न्याय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. जे कोणी याच्यात फसले असतील, मग ते राजकीय लोक असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील, आम्ही काही न बघता जे दोषी असतील त्यांना शिक्षा देऊ, त्यांना जेलमध्ये टाकू. एक मिनिट, हे केलं सॉरी MMRDA की जो है आज भी मुंबई में लाखों करोड़ों की जगह है, इसे जो भूमाफिया है रातों रात कब्जा करते हैं और बेचते हैं. इसमें स्थानिक जो पुलिस स्टेशन से लेकर जो MMRDA जो स्थानिक ऑफिसर होता है वो और इसका शिकार. ये सरकार ही सबसे बड़ी भूमाफिया है. धारावी रीडेवलपमेंट का आप देख रहे हो, काफी सारे ऐसी जगह हैं जहां ये सरकार की भूमाफिया ऑफिशियली काम कर रही है. तो ये सरकार के अभी कुछ दिन बचे हैं, बदलने के बाद हम देख लेंगे. आरक्षणासंदर्भात बैठक झाली, विरोधक कुठेतरी उपस्थित नव्हते, त्यावरनं गदारोळ जो आहे तो सत्ताधारी घालताना पाहायला मिळतात. मला वाटतं गदारोळ ह्या गोष्टीवरनं झाला कारण सरकारकडे जे आता सप्लिमेंटरी डिमांड ज्या मांडलेल्या आहेत त्याच्यावर देण्यासाठी उत्तर नाहीये. आमचा जो विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता त्याच्यावर देण्यासाठी उत्तर नाहीये. आपण पाहिलं असेल, गदारोळ त्यांनी प्लॅन करून केला होता. त्या आवाजात त्यांनी त्यांचं कामकाज आहे ते निपटून टाकलं. आम्ही तर तिथे बसलेलो चर्चेसाठी. मुख्य गोष्ट ही आहे की आधीही निवडणुकापूर्वी भाजपने 2दा असे प्रस्ताव आमच्या विधानसभेत मांडले होते. आम्ही एकमताने त्याला पारित केलं होतं. विरोध कोणालाच नाही. आम्ही तर उद्धव साहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सांगितलं की सर्वमान्य जो तोडगा असेल, जो निर्णय असेल तो तुम्ही मांडा, आम्ही त्याला बहुमताने काय एकमताने पारित करायला इथे बसलेलो आहोत. सगळे बसलो, जी चर्चा करायची विधान भवनात करा. लपून छपून कशाला करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिसऱ्यांदा बैठक बोलवत आहे, हे सगळं फार्स आहे. सरकारला निर्णय घेता येत नाही आणि सरकारला निर्णय घ्यायचा नाहीये म्हणून असा गोंधळ आणि अशा बैठका चालू आहेत. त्यांनी लोकांसमोर जे काय भूमिका मांडावी, सामाजिक नेत्यांना बोलवावं. राजकीय पक्षांना तुम्ही आधीही 2दा बोलवलेलं आहे. आधी 2दा ह्याच विधान भवनात बरोबर निवडणुकींच्या आधी भाजपने एका विशिष्ट समाजाला फसवण्यासाठी अधिवेशन बोलवलं होतं. पण त्याचं पुढे काय झालं. मुख्य गोष्ट हीच आहे की आता बंद दाराआड बैठका घेऊन चालणार नाही. जे काही मांडायचं आहे ते लोकांसमोर मांडा. आम्ही त्याला जे योग्य तोडगा असेल. तुमचे
जे काही म्हणणं आहे ते लिखित द्या, बिलकुल असं नाही, म्हणते. बिलकुल नाही. ही दादागिरी सरकारची चालणार नाही. त्यांनी जनतेला दोनदा काय अनेकदा फसवलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, दोन्ही वेळा ह्याच अधिवेशनात स्पेशल सेशन बोलून आम्ही सगळ्यांनी पारित केलंय. एकदा वाटतं 18 की 19ला आणि आता निवडणुकींच्या बरोबर आधी बोलवतात असं काहीतरी आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. कुठचाही समाज फसला जाणार नाही. मुख्य गोष्ट हीच आहे, जे काय आहे तुमचं बहुमत आहे मांडा इथे. जर योग्य निर्णय असेल, योग्य तोडगा काढत असतील, सगळे समाज एकत्र येत असतील तर आम्ही त्याला मान्य करून एकमताने पारित करू. आज सुरू कोस्टल रोडचा अजून एक टप्पा सुरू झाला आहे, हाजी आणि ते वरळी. येत्या काही आठवड्यामध्ये डायरेक्ट सिलिंगचा देखील हा रस्ता कनेक्ट होईल असं मुख्यमंत्र्यांनी. मला वाटतं त्यांना थोडं प्रोजेक्टची अजून माहिती घेणं गरजेचं आहे. त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये. त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे. 1-2 महिने नाही तर 7 महिन्यात उशीर झाला आहे. हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं, आपल्याला आठवतं आपण आमच्या सोबत यायचं. प्रत्येक आठवड्यात MMRD मध्ये आम्ही ह्याची बैठक घ्यायचो, ओपन बैठक असायची आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट कफ परेड असेल, वर्ली शिवडी कनेक्टर असेल, MTHL असेल, कोस्टल रोड असेल, ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन तिथे साईट व्हिजिट करायचो स्थानिक आमदार, नगरसेवक आणि खासदारांना घेऊन. प्रश्न असा आहे, जो कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता, ह्यांनी तो वाढवला. त्याची आता ते किती प्रलंबित राहिलं मला माहित नाही. आता जुलै आला, आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती. सगळे हे निवडणुकीचे खेळ असतात, त्यांचे फार्स असतात. निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली, मग आता अजून एक लेन उघडली, मग एक टनल उघडलं, मग पुढचं टनल उघडलं. गंमत अशी होते की VIP रात्री पण, आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं, एक मोठा ताफा त्याच्यावरनं गेला. पण सामान्य मुंबईकरांसाठी, ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला, त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही. माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का लांबलंय ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी. आम्ही तर करणारच आहोत. खरं तर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता. दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युन्सिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो 24 तास खुला ठेवा. एक त्यांनी बँकेसारखं ठेवलं किंवा एखादं जे 9 to 5 जॉब असतो, सकाळी 9 ते संध्याकाळी 5, रात्री VIP न अलाव करता, मग सामान्य नागरिकांना का नाही? माझं म्हणणं हेच आहे, टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवारी पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे उघडा. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होत होती. एक मिनिट, हे करून येतात. नाही ठीक आहे, पण तिकडचे जे महत्वाची गोष्ट हीच, मी मगाशी पण सांगितलं, तुम्ही रेस्टॉरंटवर करा, तुम्ही कोणावरही करा कारवाई, पण मिहीर राजेश शहाच्या घरी बुलडोझर चालणार आहे का? विधान परिषद चुनाव में एक भी मुस्लिम उम्मीदवारों को उम्मीदवारी नहीं दी गई, इस वजह से नुकसान हो सकता है, ऐसा समाजवादी पार्टी ने कहा. मुस्लिम मतदाता नहीं, ये मैंने आपसे पहले सुना है. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील चर्चा रंगताना पाहायला मिळतात. जाऊ दे, तुम्ही कोणाला चिमटा काढताय? हे बघा, आमचे याने विचारत असतात कोट कधी मिळणार. अनेक लोकांनी तिथे जॅकेट तयार ठेवलं, ते घरी बसल्यानंतर जॅकेट घालून बसतील. आता दुसरा अजून एक प्रश्न असा आहे की उदय सामंत असं म्हणतायत की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण मिळावं की नाही हे किमान विरोधकांनी सांगावं. बघा, त्यासाठी मी बैठक आम्ही उद्धव साहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की सर्व समाजांना न्याय मिळेल अशी भूमिका मांडा. आम्ही एकमताने पाठिंबा देऊ. आधी देखील 2दा याच विधान भवनात निवडणुकीच्या आधी भाजपने हे नाटक केलं होतं आणि नंतर तोंडावर पडलेले समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता. भाजप निवडणूक आली की सगळं असं करतं आणि समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा 2 समाजांमध्ये भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करतं. जर पाहिलं तर जातीपातीमध्ये भांडणं, धर्मामध्ये भांडणं, त्याच्यावरच भाजप पोळी वाजतं. हे चालणार नाही. महाराष्ट्र स्वीकार करणार नाही.